कृष्ण हरे राम कृष्ण रूप पाहता लोचन रूप पाहता
विठ्ठल अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सावध हो भजनी लागा देव करा कैवारी 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 माझ्या मल्हारी वारी मल्हारी वारी माझा मल्हारी वारी माझा मल्हारी वारी मल्हारी वारी अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी अहम वागा सोहम वागा अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी सावध होली भजनी लागा देव करा कैवारी सावध होली भजनी लागा देव करा भजनी लागा देव करा कैवारी सावध भजनी लागा देव करा कैवारी मल्हारी देवारी माझा मल्हारी देवारी 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 इच्छा मुरळी सभा हो नका पडाल 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 बोध बुदली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी बोध बुदली ज्ञान देवटी उजळा महाद्वारी मल्हारी देवारी माझ्या मल्हारी
आत्मनिवेदन भरी तरोडगा निवतील हरो हरी 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 जनार्दनी धन्य खंडेराय त्यावरी कुंचावारी जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचावारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचावारी मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी मल्हारी तिवारी माझ्या मल्हारी अहं वाग सोहं वाग अहं वाग सोहं वाग अहं वाग सोहं वाग अहं वाग सोहं वाग प्रेम नगरा वारी प्रेम नगरा वारी प्रेम नगरा वारी प्रेम नगरा वारी सबद भूनी भजनी लागा सबदा भूनी भजनी लागा देव करा देवारी वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी सावध भोवणी भजनी लागा देव करा कैवाने वारी माझ्या मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची वारी माघा शुभम पघा अहं वागा सोहं वाग्या अहं वागा सोहं वाग्या अहं वागा सोहं वाग्या प्रेम नगरा वरी प्रेम नगरा वरी सावध
जीव करा कई वारी जीव करा कई वारी वारी लारी वारी माझा मलारी वारी 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 मलारी वारी सावध होने भजने लगा। क्या बात है, क्या बात। देव करा वारी वारी माजा मलारी वारी वारी माजा मलारी वारी हरी सावध होने भजन लगा भजन लगा भजने भजने लगा भजने भजने लगा हरि हरि सावध हरे सावध भजने लगा भजने लगा 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 भजने लगा सावध होवनी लगा भजने लगा सावध होवनी भजने लगा सावध होवनी भजने लगा सावध होवनी लगा सावध होवनी हा लगा भजने लगा हरि रे सावध होवनी भजने लगा भजने लगा हरि सावध हरि सावध होवनी लगा हरि सावध होवनी लगा 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 सावध होवनी भजने लगा भजने लगा भजने हरि लगा 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 गपदानि भजने लगा
हरि सावधान मजने लगा 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 सावधान मजने लगा 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 भजनी लागा सावध भजनी लागा सावध भजनी लागा सावध भजनी लागा भजनी भजनी देव करा कैवारी सावधान भजनी लागा देव करा कैवारी कैवारी भजनी लागा देव करा बजने लगा सावध हो बजने लगा देव करा कैवारी मल्लर चिवारी माथा मल्लर चिवारी मल्लर चिवारी माथा मल्लर
अहम वागा सोहम वाघा प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकद्वारी बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी आत्मनिवेदन भरित रोडगा आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हरोहरी एका जनार्दनी धन्य खंडेराय त्यावरी कुंचावारी वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी विठ्ठल विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवाचिया अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी बेस पूर्ण बंद करा. भगवान खंडेरायाच्या चरण कमलावरती ही वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत गोदामातेच्या कुशीमध्ये अवतीर्ण झालेले प्रतिष्ठान नगरीचे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा अभंग असून या अभंगामध्ये भगवान खंडेरायाचं शक्ती प्रदर्शन, भगवान खंडेरायाची आध्यात्मिक शक्ती आणि भक्ताची देवाच्या बरोबर असलेली लागण या सगळ्या गोष्टीचा उहापोह उच्च स्तराच्या पातळीवरून नाथ महाराजांनं महाराष्ट्राला दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सभा सकळ साधू संतांची महामुनी विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानियांची या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान
सर्व माता भगिनी, श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, गायक वादक, सर्व गुणवान मंडळींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळींच्या आणि परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. त्यामध्ये ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार गावातली ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळीच्या माध्यमातून कारभारी मंडळीच्या मर्जीतून आमचे आदरणीय हरिभक्ती परायण परमपूज्य मधुकरजी महाराज सानप तथा आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण भास्करजी महाराज यांनी माझ्याकरता, पवार महाराज यांनी माझ्याकरता ही सेवा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सुपूर्द केलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल भगवान खंडेरायाचं, मल्हारी देवाचं महात्म्य आणि मल्हारी देवाच्या भक्तीचं स्वरूप आपल्याला एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. तसं वास्तविक पाहिलं तर खंडेराय देवाची भक्ती करणारे भक्त वेगळे आहेत, परंपरा वेगळी आहे. आणि नाथ महाराजांच्या वारकरी संप्रदायाच्या रीतरिवाजानं पाहिलं तर वारकरी संप्रदाय आणि वारकरी परंपरा वेगळी आहे. कारण मल्हारी देवाची भक्त मल्हारी देवाच्या माध्यमातून भक्ती करतात. त्यांच्या भक्तीचा रीतरिवाज वेगळा आहे, त्यांची साधनं वेगळी आहेत, हो, त्यांचा आचार वेगळा आहे, त्यांचा ड्रेस वेगळा आहे, त्यांचा विचार वेगळा आहे, त्यांचा आहार वेगळा आहे, त्यांचा विहार वेगळा आहे, त्यांचं राहणं वेगळं आहे, खाणं वेगळं आहे, सगळं वेगळं वेगळं आहे. मग वारकरी संप्रदायाच्या संतांनी खंडेरायाच्या किंवा मल्हारी देवाच्या माध्यमातून कशा करता वर्णन करून मल्हारी देवाचं महत्व प्रतिपादन करावं. दुसरा एक बारकाव्यानं विचार केला तर मल्हारी देवाचे मार्तंडाचे जे भक्त आहेत ते वारकरी संप्रदायाच्या देवाचं पांडुरंगाचं कुठंच वर्णन करीत नाहीत. मल्हारी महात्म्यामध्ये पांडुरंगाचं वर्णन नाही. मल्हारी देवाचे जे भक्त वाघ्या मुरळी आहेत ते कधी पांडुरंगाचं गाणं गीत म्हणत नाहीत. मग वारकरी संप्रदायाचे संत मल्हारी देवाचं हे गीत किंवा हे अभंग आध्यात्मिक स्वरूपामध्ये कशा करता प्रतिपादन करतात. या दोन्हीमध्ये भिन्नता आहे. आणि वारकरी संप्रदायाचा दंडक आणि परंपरा अशी आहे, एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि काम नाही आला आणि कापे काम एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि काम नाही आला. आम्ही विठोबाचे काम आणि कसे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. राजभर झालं तैसा मोरनी वाटा
राज्य भरतन तैसा शब्बास. हो. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, अनिकाचं काम नाही महाराज. मी आपल्याला एक चिंतन सांगतो. सासूरवासनीनं सासर घरी नांदायला गेल्याच्या नंतर जी सेवा आहे ती नवऱ्याची जी सेवा करायची तीच सेवा सासऱ्याची करायची का? नाही, सासऱ्याची सेवा वेगळी आहे आणि नवऱ्याची सेवा वेगळी आहे. मग ती नवऱ्यामध्ये सासऱ्यामध्ये भेद मानते का? नाही मानत. भेद मानत नाही, परंतु ज्याच्यासाठी ती नांदायला आलेली त्याची जी सेवा करायची ती दिराची बी नाही, ती भायाची बी नाही, ती नवऱ्याची बी नाही, ती सासूची बी नाही, ती सासऱ्याची बी नाही, ती हो अनेक प्रकारचे सासर घरी तिच्या हो व्यक्ती असतील, पण त्यांची सेवा वेगळी आणि नवऱ्याची सेवा वेगळी. चौघी जणी सुना जर असल्या तर चौघी जणीचा सासरा एक आहे, चौघी जणीची सासू एक आहे, चौघी जणीचा आचार एक आहे, चौघी जणीचं आडनाव एक आहे, चौघी जणीचं गोत्र एक आहे, चौघी जणीचं रीतरिवाज एक आहे, चौघी जणीचा स्वयंपाक एक आहे, चौघी जणीचं वागणं एक आहे, चौघी जणीचं बघणं एक आहे, पण चौघी जणीचा नवरा एक नाही महाराज. चौघी जणीचे चार नवरे वेगळे वेगळे. तू कुणाची बायको म्हणलं की तिने सांगावं अमक्याची बायको आहे आणि अमक्याची मी सून आहे. भेद नाही. मग वारकरी संप्रदाय आणि खंडेरायाचे भक्त या दोन्ही मध्ये अंतर काय आहे तर खंडेरायाची भक्ती म्हणजे दीरभायाची सेवा आहे आणि पांडुरंगाची सेवा म्हणजे नवऱ्याची सेवा आहे महाराज. भेद नाही. हो आभेद आहे, पण आभेदात एक नाम मात्र भेद आहे, सूक्ष्म भेद आहे. कारण नवऱ्याच्या नावाच्या पुढं सासऱ्याचं नाव लावावंच लागतं. तसं महाराष्ट्रामध्ये विठोबा काय आणि खंडोबा काय. कारण बा शब्द आलेला आहे, बा म्हणजे बाप. विठोबा आणि खंडोबा वेगळे नाहीत. कारण खंडोबा म्हणजे शंकराचा अवतार आहे आणि विठोबा म्हणजे विष्णूचा अवतार आहे. एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या ठाई. दोघांमध्ये भेद नाही. म्हणून वारकरी संप्रदाय हा भावाला घेऊन चालणार आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा भाऊ म्हणजे खंडेरायचे भक्त आहेत महाराज. पती वेगळा आहे पण भाऊ एक असल्यामुळं भावामध्ये द्वैत नसावं. बायकामध्ये द्वेष असलं तरी चालेल, बायकामध्ये हो दोन्ही मध्ये द्वैत असलं तरी चालेल, कारण एका नवऱ्याच्या त्या दोघी नाहीत. तसं खंडोबाचे भक्त आणि वारकरी पांडुरंगाचे भक्त दोन्ही भाऊ आहेत महाराज. आणि दोन्ही मध्ये देवत्व मान्य करता एक आहे. हिंदू धर्म म्हटलं की जाती वेगळ्या वेगळ्या आहेत, पण जाती म्हणजे हिंदू धर्म नाही, पण हिंदू धर्म म्हणजे जातीशिवाय नाही. हे जसं एकत्व आहे तसा वारकरी संप्रदाय म्हणजे हो आणि खंडेरायाचे भक्त म्हणजे जातीची व्यवस्था आहे. पण दोन्ही बी देवाचे भक्त असल्यामुळे दोघांमध्ये भेद मानणं हा वैष्णवाचा धर्म नाही महाराज. भेदाभेद भ्रम अमंगळ. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवाचा ब्रह्म अमंगळ. वेद वेद ब्रह्म अमंगळ.
भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत भ्रमा जग वैष्णवाचा धर्म असा जर विचार केला महाराज तर शंकराचा अवतार खंडेराय आहेत आणि शंकर भगवान परमात्मा म्हणजे वारकरी संप्रदायाचे महामेरू आहेत. हो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य म्हणून परंपरा आमची एक आहे, आडनाव गोत्र एक आहे म्हणून आम्ही त्याच्यामध्ये भेद मानत नाहीत. वैष्णव खंडेरायाच्या भक्ताला भेद मानत नाहीत. हे वैष्णवाच्या अंतःकरणाचं मोठेपण आहे महाराज. म्हणून खंडेराय भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये वारकरी संप्रदायाचा सप्ताह चालतो. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आमचे खंडेराय जो आहेत ते हो वारकरी संप्रदायाच्या या कथा कीर्तनानं जेवढे आनंदी येत आहेत महाराज तेवढे कधीच आनंदित नाहीत. म्हणून गावकऱ्याचं कौतुक करतो की खंडेरायाच्या पुढं हो वारकरी संप्रदायाचा नाम सप्ताह चालतो. हे त्या भगवंताला फार प्रिय आहे महाराज, फार प्रिय आहे. तो भगवंत सुद्धा भेद मानत नाही कुठल्याही प्रकारचा. काही कुटुंबामध्ये असं असतं महाराज, भावाचा मुलगा काय आणि आपला मुलगा काय. खरं सांगू का तुम्हाला, ज्याला घर चालवायचंय त्याच्यातला मालक एक असतो, 5 जण भावातला मालक एक असतो. पण त्या मालकानं मालकी करीत असताना स्वतःच्या मुलाला आणि भावाच्या मुलाला वेगळं समजायचं नाही. हो, दोन्ही मध्ये जर त्यांनी भेद मानला तर त्या दिवशी हो वायलं निघायची, वेगळं निघायची पाळी येते. पण भावाच्या मुलाला आणि आपल्या मुलाला, भावाच्या पत्नीला आणि आपल्या पत्नीला, दोन्हीला जर त्यांनी एकच पद्धतीची वागणूक जर दिली तर ते घर चालतं. तसं वारकरी संप्रदाय हा मालकी हक्कामध्ये असल्यामुळं वारकरी संप्रदायानं मालकी करीत असताना भेद मानला नाही महाराज. म्हणून खंडेराय सुद्धा आमच्या वारीचं दैवत आहे आणि त्याचं भजन करणं आमचं कर्तव्य आहे. नव्हे भावाच्या मुलानं जर 100% मार्क मिळवले तर मोठ्या चुलत्यानं पाठीवून हात फिरवावा आणि लोकाला सांगावं माझ्या वाघानं 100% मार्क मिळवले. काय म्हणायचं त्यांनी, माझ्या वाघानं 100% मार्क मिळवले. म्हणून खंडेरायाची भक्ती करीत असताना अभेदत्वानं जे भक्ती करतात त्याला वारकरी संप्रदायाचे मालक असलेले नाथ महाराज वाघाची उपमा देतात महाराज. वाघाची अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी, वाघाची उपमा दिलेली वाघाची. आणि वाघ म्हणजे असा आहे महाराज, वाघाची आणि हो भक्ती करणाराची हो साम्यता सांगितलेली आहे. साम्यता काय साम्यता सांगितलेली आहे, वाघ ही पदवी नाथ महाराजांना दिली महाराज. म्हणून खंडेरायाच्या भक्ताला काय म्हणते तर वाघ्या, वाघ्या म्हणतात. हो वाघ म्हणतात ऐकानी, हो वाघ म्हणतात. म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर त्यांनी शास्त्रीय पद्धतीनं भक्ती केली, लौकिकातली भक्ती जर नाही केली तर तो वाघच आहे महाराज. आणि वाघ जो असतो ते वाघ कसा असतो, वाघ पुढं चालत असतो आणि मागं वळून बघत असतो. कारण मागं वळून बघतो तो वाघ असतो, सिंह असतो. हो पुढं चालला आणि पुढंच निघाला म्हणजे ते रानडुक्कर असतं महाराज. पुढं निघालं नीट महागं बघत नसतं ते रानडुक्कर असतं आणि महागं वळून बघत असतो तो वाघ असतो महाराज.
म्हणून मागं वळून बघावं. काय मागं वळून बघावं? आमची परंपरा आणि आमचा देव कोण आहे, आमचे संत कोण आहेत, आमचा धर्म कोणता आहे, आमचं कर्म कोणतं आहे, आमचा आहार कोणता आहे, आमची परंपरा कोणती आहे, हे जे पाठीमागं वळून बघतात ते वाघ असतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. आणि भवताली बघतच नाहीत आमच्या पाठीमागं काय आहे ती. हे वाघाचं काम नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, वाघाचा गुणधर्म, वाघाकडं महाराज 5 लक्षणं असतात. 5 लक्षणं. हो, 5 लक्षणं. कोणते 5 लक्षणं असतात? तर वाघ कधी हत्यार घेऊन निघत नाही. शिकारीला जर चालला तर वाघ कधी हत्यार घेऊन निघत नाही. त्याच्याकडे बंदूक नसते. हो, वाघ हत्यार घेऊन निघत नाही, पहिली गोष्ट. हो, तसा देवाचा भक्त हत्यार घेऊन निघाला नाही पाहिजे. त्याच्याकडे एकच हत्यार पाहिजे आणि ते म्हणजे कोणतं? हो, हातामध्ये एकच, हाती नामाची फिरंग. हो, म्हणजे हत्यार कोणतं पाहिजे? नामाची फिरंग म्हणजे तलवार पाहिजे, तलवार. आणि हो, किंवा भाता भरा हरी रामबाणे, रामबाण त्याचा, नामस्मरणाचं त्याच्याकडं हत्यार पाहिजे. महाराज यमाची सुद्धा टाप नाही त्याच्या पुढं. एवढं वाघाचं काम आहे महाराज. म्हणून मी सांगतो, वारकरी जसे वाघ आहेत तसे खंडेरायाची भक्ती करणारे सुद्धा वाघ आहेत महाराजांनी. वाघांनी हो माग वळून पाहायचं आणि पुढं चालायचं. आणि वाघ कधी बी सावध असतो महाराज, वाघ कधी बेसावध नसतो. म्हणून तो चाहूल घेतो, इकडं पाहतो, इकडं पाहतो, पुढं पाहतो, मागं वळून पाहतो. हो, तसं हो भक्ती करणारानं मागं वळून पाहायचं, पुढं वळून पाहायचं, बाजूला वळून पाहायचं. माझ्याबरोबर कोण आहे, माझ्याबरोबर कोण चालतंय, हो कशा पद्धतीनं चालतंय. सावध, म्हणून सावध होऊन भजनी लागा असा शब्द वापरलाय आमच्या नाथ महाराजानं. वाघाची परंपरा एक आहे, कारण त्याच्या पंजात ताकद आहे महाराज. त्याच्या पंजामध्ये ताकद आहे, त्याच्या नख्यात ताकद आहे. एवढी ताकद आहे महाराज, त्यांनी एकदा जर पंजा टाकला तर असा वडूनच काढतो. हो, आणि हे प्रत्यक्ष वाघाची ताकद तर सोडा, पण त्या वाघ नखाची ताकद महाराष्ट्राच्या एका वाघानं वापरली महाराज. हो, वाघाच्या नखाची ताकद एका वाघानं वाढली आणि वापरली. त्याचा परिणाम एवढा मोठा बलाढ्य असलेला हत्ती अफजल खानासारखा टरटरा फाडला महाराज, टरटरा फाडला. हे वाघ आणि वाघाचं काम आहे, वाघ नखे घेणाराचं काम आहे. म्हणून वाघ नख पाहिजेत, वाघ नख. वाघाच्या ठिकाणी नख असतात, हे प्रभावशाली नख असतात. तसं भक्ताच्या ठिकाणी नख असतात महाराज. काय त्या नखाची कमाल आहे महाराज. हो, आमच्या नरसिंह भगवान परमात्म्यानी एवढा मोठा हिरण्यकश्यपू सारखा हो राक्षस मांडीवर घेऊन असे हो नख मध्ये घातले, वाघ नख. तो नरसिंह आहे महाराज. काय म्हणते त्याला? नरसिंह असं म्हटलेलं आहे. हो, नरातला सिंह आहे. म्हणून देवाची भक्ती करणारा नरातला सिंह असतो. आणि त्यांनी हिरण्यकश्यपू टरटरा फाडला पाहिजे महाराज. हिरण्य शब्दाचा अर्थ आहे सुवर्ण, आणि कश्य म्हणजे कशाप्रमाणे, आपू म्हणजे हरण. दुसऱ्याचं सोनं हरण करणारी जी माणसं असतात ती हिरण्यकश्यपू असतात. आणि त्याला टरटरा फाडणारा म्हणजे वैराग्यानं जीवन जगणारा असतो, तो वाघ असतो, तो सिंह असतो. वैराग्यानं जीवन जगणाराचं काम आहे, म्हणून भक्ताला वाघाची उपमा दिली. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यानंतर
नंतरची ताकद सांगतो वाघाची. वाघा इतका वेग कोणत्याच प्राण्याला नाही महाराज. इतका वेगानं धावतो वाघ. हो, वाघाला जे मोठेपण दिलेलं आहे, त्याला जे वनराज असं म्हटलेलं आहे, त्याचं कारण आहे त्याच्याकडं वेग एवढा मोठा आहे की वाघाच्या वेगाच्या पुढं कुणाचाच वेग नाही. हो, तसा भक्ताचा वेग. वेगी आनावा तो हारी, वेगी आनावा तो हारी, वेगी आनावा तो हारी, वेगी आनावा तो हारी. वेगानं प्रमाण झालं महाराज. अगदी वेगी आणावा तो हरी. भक्तालाही धीर धरवत नाही, अत्यंत वेगवान भक्त. हो, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान. चित्त माझे यात रीतरिवाजानं. महाराज रात्रंदिवस डोळ्याला डोळा नाही त्या भगवंताची कृपा प्राप्त होण्यासाठी. म्हणून अत्यंत वेग आहे भक्ताच्या. ऐसी दशा येईल माझ्या, ऐसी दशा येईल माझ्या, येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे. तापलेल्या तव्यावरती
ज्वारीचे दाणे टाकल्यानंतर जसे तडातडा उडतात महाराज, तसा भक्ताच्या ठिकाणी देव भेटीसाठीचा वेग असतो. म्हणून त्याला वाघ म्हणायचे. वाघाला वेग असतो तेवढा कोणत्याच प्राण्याला वेग नाही महाराज, कोणत्याच प्राण्याला. म्हणून वाघाच्या ठिकाणचं ज्या अर्थी आमच्या नाथ महाराजांनी भक्ती करणाऱ्या खंडेरायाच्या भक्ताला, एवढं भावाच्या मुलाला एवढं मोठेपण दिलंय महाराज. वाघाची पदवी दिलीये. आता सांगू का जाता जाता, वाघाची पदवी देणाराला सुद्धा वाघच म्हणावं महाराज. वाघाची पदवी ज्यांनी दिली ते सुद्धा वाघच आहे. म्हणून एक अत्यंत वेग असतो, वेग. आणि त्या वेगानं भगवान परमात्म्याचा धावा केल्यानंतर त्याला सुद्धा दम निघत नाही महाराज. नकराच्या टाइमला आणि गजेंद्राच्या टाइमला जेवायला बसलेत भगवान परमात्मा, आणि गजेंद्राने नुसतं फूल धारण केलं आणि आकाशात भिरकावलं. आणि या ब्रह्मांडाचा चालक कोण असेल त्यांनी माझ्या संकटाला धावून यावं. कैवारी, याच्यात अभंगात शब्द सापड ठेवलाय महाराज. सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. कैवार सगळ्या नातेवाईकाचा संबंध तुटला आणि सगळ्या नातेवाईकांना बाजूला केलं. 1000 वर्ष गजेंद्र त्या नकराबरोबर लढत होता. पण पाण्यामध्ये नकराची म्हणजे त्या मगराची ताकद मोठी होती आणि हत्तीची ताकद मोठी आहे, पण वनामध्ये त्याची ताकद आहे. आपल्याकडे व्यवहारात म्हण आहे, गावचा गाव बळी आणि शेजे गावी गाढव बळी. केवढाही मोठा असला तरी दुसऱ्याच्या गावात गेल्यावर ताकद दाखवायची नाही. मग त्या गजेंद्राने सरते शेवटी मरण जवळ आल्यानंतर फूल टाकलं आणि हाक मारल्याबरोबर जेवायला बसलेले घास टाकला आणि भगवान परमात्मा आले. ती किती वेगानं आले आमच्या कविकर्त्यानं गोड वर्णन केलेलं आहे संत साहित्यामध्ये. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज आणि आगे लागत गोली पिछे होत आवाज. काय वर्णन केलंय महाराज हिंदी साधू संतानं. किती वेगानं भक्त ज्या वेगानं महाराज हाक मारतो तितक्याच वेगानं देव बी येतो. महाराज लेकरू जेवढ्या वेगानं रडतो तेवढ्याच वेगानं आई उचलती. दोन्ही मध्ये वेग पाहिजे. ते जर लेकरू मुक्कामाखाली रडायला लागलं, ध्यान होईन तसं करायचं लेकराने थांबायचं. ती आई म्हणते एवढं सारवायचं झालं की घेतेच बघ. एवढ्या 2 भाकरी टाकल्या की घेतेच बघ. एवढं पाणी आणलं की घेतेच बघ. कारण ते मुक्कामाखाली रडतंय. ते जर सप्त्याची सप्त्यालाच वर्षाची वर्षालाच जर रडत असल तर देव बी म्हणतो एवढं काम झालं की घेतोच बघ. पण ते जर लेकरू विंचू चावल्यासारखं चिरचिर जर आरडलं ना, आता शेणानं भरलेले हात असले तरी धुणार नाही ती. धुवून नंतर स्वच्छ करून हातरुमालानं पुसून इन्फेक्शन त्याला होऊ नये म्हणून डेटॉल मध्ये हात धुवून नंतर लेकराला उचलणार. नाही महाराज, जिचं लेकरू तिलाच माहिती आहे. हे ज्यांच्या वाट्याला हे काम आलं नाही त्यांना माहित नाही महाराज. ती एवढी शेणानं भरलेले हात असले तरी उचलून धरीन पटापट, मुखे घेऊन लगेच पाजायला सुरुवात करीन. जितक्या वेगानं लेकरू रडलं तितक्याच वेगानं देव येतो. जितक्या वेगानं भक्त वाघासारखा वेगानं धावतो तितक्याच वेगानं देव सुद्धा येतो. दोघा जणांमध्ये वेगाचं अंतर कमी पडतं महाराज. म्हणून हत्ती म्हणायचं होतं. हत्ती विष्णू परमात्म्याला हत्ती म्हणायचं तर लक्ष्मीनी कुठं एवढं म्हणेपर्यंत हा म्हणले लक्ष्मी जवळ आणि ती म्हणले हत्तीच्या जवळ. हत्ती म्हणायला जेवढा वेळ लागतो तितक्या वेळात भगवान परमात्मा गेले आणि त्याला दृष्टांत दिला. आगे लागत गोली पिछे होत आवाज. बंदुकीची गोळी असते ती अगोदर पुढं लक्षाला
साध्य करते, त्याच्यावरती भिडते, अगोदर त्याची छाती फुटते आणि नंतर माग आवाज होतो. तसा भगवान परमात्म्याचा हत्ती म्हणलेल्याचा आवाज नंतर गेला. इतक्या वेगानं परमात्मा धावत आले म्हणून तितक्याच वेगानं भक्तानं जावं म्हणून त्याला वाघाची उपमा दिली. जो वाघ इतक्या वेगानं भक्ती करतो तो अहम वाघा सोहम वाघा. विठ्ठल विठ्ठल त्याच्या वेगाची ताकद आहे तशी त्याचं शरीर बळ एवढं आहे महाराज. शरीर बळ त्याचं एवढं मोठं शरीर बळ आहे. किती शरीर बळ आहे हो, तर टनांशी वजा असलेल्या हत्तीचं गंडस्थळ फोडतो महाराज तो. टनांशी वजा असलेला नव्हे नव्हे वाघाची ती वाघीण असते ती हत्तीच्या कळपात विते आणि विल्याबरोबर ते जन्मलेलं जे हो बछडा असतो, बछडा वाघाचा तो आईच्या गर्भातून बाहेर पडल्या पडल्या हत्तीचं मस्तक फोडतो महाराज. एवढी ताकद त्याची असते. एवढा मोठा हत्ती सुद्धा झाडाच्या दुबळक्यावर नेऊन तो साचून ठेवतो, तिथं नेऊन ठेवतो. एवढी ताकद असते महाराज वाघामध्ये. शरीर बळ एवढं असतं. तसं भक्ताच्या ठिकाणचं शरीर बळ केवढं असतं तर महाराज काम क्रोधाधिक सगळ्या लोकाला उलट पालट करतात पण काम बांधवडी काळ घातला तोडरी एवढी ताकद फक्त भक्ताच्याच ठिकाणी असते म्हणून वाघ आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल त्याच्यानंतर त्याच्या दातात एवढी ताकद असते महाराज वाघाच्या की त्यांनी एकदा पकडलेलं केवढे जरी समजा हो सावज असलं केवढ्या शक्तीचं असलं तरी दोन वाघानं जर पकडलं तर असं कपडा फाडल्यावानी फाडतेत महाराज ते दोन्ही. एवढी त्याच्या दातात ताकद असते. दात त्याचे प्रबल असतात. दातात ताकद असते, पंजात ताकद असते, वेगात ताकद असते, शरीरात ताकद असते. ही सगळी ताकद त्याच्या ठिकाणी. महाराज भक्त सुद्धा कळी काळाचं नरड फोडू शकतात महाराज. नरड फोडण्याची ताकद आहे. कळी काळाचं नरड फोडण्याची ताकद आहे. एवढी ताकद भक्ताच्या ठिकाणी आहे. म्हणून माझ्या नाथ महाराजांनी विठोबाची खंडोबाची भक्ती करणाऱ्यासाठी पदव्या दिल्या महाराज. पदव्या आणि महाराज हो भक्त कसे असतात ते सांगण्याकरता अभंगाचं पहिलं
वारी बल्लारीची वारी माझ्या बल्लारीची वारी बल्लारीची वारी माझ्या बल्लारीची बल्लारीची वारी माझ्या बल्लारीची वारी बल्लारीची महाराज मी वाघाचं वर्णन करतोय. आमच्या मधुकर महाराजांनी भास्कर बाबांनी खरोखरच वाजवणारे गाणारे वाघच आणलेत महाराज. अशी गोष्ट आहे महाराज. हे अभंग म्हणायला सुद्धा जड आहे महाराज. हो एवढे मोठे आहेत की छोटाले अभंग रूप पाहता लोचिनी सारखे आणि मोठाले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सारखे नाहीत. हे अभंगाचं फार मोठे शब्द आहेत, पण एवढे शब्द तालात बसून स्वरात बसून पुन्हा हो ठेवणीमध्ये बसवायचे म्हणजे वाघाशिवाय काम आहे का महाराज. आणि एकापेक्षा एक अजून तर काहीच गुरकलेले वाघ नाहीत, जसे तसेच उभे आहेत अजून तर. हो आमचे वाघ आणि वाजवणारे सुद्धा बरोबर त्याला साथ देऊन आणि ऐकणारे सुद्धा हो आता फक्त मीच तेवढा कोहला आहे महाराज असं. खरं सगळ्या वाघ असं वर्णन केल्याशिवाय कोहल्याला जगू देत नाही तर वाघ, म्हणून त्याच्याकरता मी आपला कोहला माणूस आहे. विठाला विठाला अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरा वारी. अहम म्हणजे अहमला जाणणारे जे आहेत. अहम म्हणजे मी कोण आहे. हो मी कोण आहे, मीला जे जाणणारे आहेत, मीला जे ओळखणारे आहेत ते वाघ आहेत महाराज. माणसं काय करतात, दुसऱ्याला ओळखतात, दुसऱ्याला जाणतात, पण स्वतःला कधीच जाणत नाही. जाता जाता एक दृष्टांत सांगतो महाराज. सध्या विज्ञान युग आहे. हो चंद्राचा शोध लागलाय, मंगळाचा शोध लागलाय, सूर्याचा शोध लागलाय, सूर्यावरती यान गेलंय, ब्रह्मांडातल्या 9 ग्रहावरती यान गेलेत. सगळं ब्रह्मांड पादाक्रांत करण्याची ताकद हो आपल्या भारत देशामध्ये आहे. हो जगातल्या देशामध्ये चढावड लागलेली अशी हो एकानंतर एक एकानंतर एक हो अजून हो असे यानं जाता येतं आणि त्याचं संशोधन करतात. चंद्राचं, उपग्रहाचं, ग्रहाचं, सगळ्या पद्धतीनं बाहेरचं संशोधन खूप मोठं झालंय. पण खरी गोष्ट सांगतो तुम्हाला, आतलंच हो संशोधन झालंच नाही महाराज. लाखो किलोमीटरचा चंद्र आपल्याला दिसतो डोळ्यानं, पण डोळ्यातलं काजळच डोळ्याला दिसत नाही. हे फार मोठं दुर्दैव आहे महाराज. डोळ्यातलं काजळ डोळ्याला दिसत नाही. त्याचं कारण आहे की ते अत्यंत जवळ असतं, अति सामिप्यात अति दूरत्वात. म्हणजे अति जवळ असतं ते अति लांब असतं. या रीतिरिवाजाप्रमाणे हो भारत देशामध्ये जुन्या ऋषी मुनींनी संत मंडळीनं जर शोधून काय काढलं असेल तर बाहेरचं ब्रह्मांड शोधण्यापेक्षा त्यांनी अंतरंग शोधलं महाराज. आणि आतमध्ये मी कोण आहे असा विचार केला महाराज. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मन ज्ञानेश्वर मी हा कोण करावा विचार, मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मने ज्ञानेश्वर महाराष्ट्रातल्या संतांनी संशोधन केलंय महाराज. म्हणून मीचा विचार करावा. मी हो अहम 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 वाघा
म्हणजे अहमला जाणणारा जो आहे, मीला जो जाणणारा आहे, तो वाघाचं काम करतो महाराज. माघारी वळून वाघ बघतो. तसा मी कोण आहे ऐसा करावा विचार, आणि मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. हो, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृतीर ज्ञान मपोहनंच. एरवी सर्वांच्या हृदय दिसी मी अमुक आहे ऐशी, बुद्धिस्पुरे अहिर्निशी ते वस्तुगा मी. या रीतरिवाजाप्रमाणे हो, मीला जाणणं सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर मीला जाणणं. तुला जाणणं अवघड नाही, तुला जाणणं अवघड नाही, पण मीला जाणणं अवघड आहे. म्हणून हे मीला जे जाणणारे आहेत ते अहम वाघा. हो, त्या परब्रह्माला सोहमला जाणणारे आहेत ते सोहम वाघा. हो, दोन प्रकारचे वाघ आहेत महाराज हे. कारण एक बिबट्या आहे आणि एक पट्ट्या आहे. ज्या वाघाला पट्टे असते आणि ज्याला नुसते असे शिक्के असते त्याला बिबट्या म्हणायचं, आणि ज्याला पट्टे असते तो पट्ट्या वाघ म्हणून. आपल्याकडे काय म्हणते, तर एखाद्या मुलानं काम चांगलं केलं तर त्याची आई म्हणत असते माझा पट्ट्या वाघ. काय म्हणते ती? माझा पट्ट्या वाघ. पण तिलाही माहित नसतो पट्ट्या वाघ म्हणजे काय असतं ती. हो, पट्ट्या वाघ आला तर ती तिथं थांबायची पण नाही. हो हो, आणि ज्याला ती वाघाची उपमा देती त्याच्याकडे जर पाहिलं तर पाय काडी मुडीन पोट नरसुबाची वाडी. नाकात शेंबूड आहे का शेंबडात नाक आहे त्याचाच मेळ नाही. हो, इकडून जर वाढला तर तुम्हाला वरच्या बाजूला कोणतं तळ आहे? जाऊ द्या, कोणतं का असं नाही. इकडून वाढला तर तळ्याचा उजवा कालवा, इकडून वाढला तर डावा कालवा, आणि दोन्हीचा संगम इथं शर्टावर होतो. नुसतं चांदीसारखं शर्ट चमकत. कुणाचं? वाघाचं, पठ्ठ्या वाघाचं. असं. आणि ते जर शर्ट वाळलं तर काठीसारखं उभं राहतं महाराज त्या शेंबडामुळं. हो, एवढा पठ्ठ्या वाघ. ती आई म्हणते माझ्या पठ्ठ्या वाघानं हे काम केलं. हो, म्हणून दोन वाघ आहेत. एक संतांनी उपमा दिली, अहमला जाणणारा एक वाघ आहे आणि सोहमला जाणणारा एक वाघ आहे. दोन्हीही वाघ आहेत. आमच्या परंपरेमध्ये दोन्ही बी वाघ आहेत महाराज. म्हणून हे दोन्ही बी वाघ आहेत. म्हणून संतांनी मोठी उपमा दिली. कारण नाथ महाराज म्हणजे आई आहेत आई, आणि आईनं वाघाची उपमा दिली. काही काही वेळेस महिला मंडळी फार उपमा देतात महाराज. काही काही तर सोनच म्हणतात. हो, आलो बाई माझं सोनं, असं म्हणतात. हो, काही काही वेगळ्या वेगळ्या. हो, आलो बाई माझं सोनं. अगं बाई, तुझं सोनं असेल तर रस्त्याला फिरू देऊ नकोस ना. तोळा 2 तोळे जर कुणी तोडलं तर 82,000 रुपये भाव आहे. असं रस्त्याला मोकळं टाकू नकोस ना तू सोनं. हो, काय काही काही उपमा देतात महाराज. हो, माझं सोनं, हो माझं चिमणं, माझा राजा. काय आता राजा म्हणजे चिलफूरचा का काळीचा का बदामचा का चौकटचा? कोणता राजा? बाकीचे राजे तर गेले, एवढेच राजे शिल्लक उरलेत महाराज आता. आणि त्याचं अजून राज्य चालतंय वाट्यावर बसल्या बसल्या. हो, पण काय ताकद आहे महाराज त्या राजाची बी. त्याला हुकमाची रंडी मारते म्हणते बाबा, असं मला काय माहित नाही पण असं. हो, राजा म्हणणार, काय म्हणणार. हो, चिमणं म्हणणार. हो, आता चिमणं म्हणल्यावर कुठं समजा. हो, आता ते काय चिमणं म्हणण्याच्या लायक. चिमणं कशाला म्हणतात महाराज, तर ती आई हो चारा आणायला गेल्यानंतर जे मोठं तोंड करून नुसते पंख हलवतं ते चिमणं असतं. हो, त्याला चिमणं म्हणायचं. आता तर महाराष्ट्रामध्ये महाराज इतकं वाढलेलं आहे. हो, की म्हाताऱ्याला सुद्धा 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा म्हातारी म्हणती आलं बाई माझं चिमणं. आता ते चिमणं होय, ते गिदाड झालं, गिदाड. हो, आता गिदाड झालं महाराज, गिदाड. हो, आणि ते बी नुसतं असं गिदाड नाही म्हणायचं. ती म्हणती गिदाड तोंड बाय.
अशी करते, घोबड्यासारखंच बघते बाय अशी म्हणते, अशा महिला मंडळी म्हणते. तसा वाघ ही पदवी आहे महाराज, माझ्या नाथ महाराजांना दिलेली बरोबर पदवी आहे. अहम वागा, मीला जाणणारा आणि मीच्या सापेक्ष तुला जाणणारा जो असेल तो वाघ आहे. म्हणून वाघाची उपमा दिली. भक्त हा वाघासारखा आहे, त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाही. नामस्मरण करताना कोणत्या साधनाची गरज नाही, त्याला पूजा करताना, मानसिक पूजा करताना कोणत्या साधनाची गरज नाही. वाघ जसा बिना हत्याराचा निघतो तसा भक्त काळाची शिकार करण्याकरता, कामाची शिकार करण्याकरता निघाला तर त्याला हत्याराची गरज नाही महाराज. म्हणून तो वाघ आहे, वाघ. म्हणून अहमला जाणा, अहमला ओळखा, कारण ते अहम तुमच्या इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे. जाता जाता मी एकच छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला. खरं म्हणजे याच्यावर कीर्तन माझ्या माहितीस तो 7, 8, 10 कीर्तन होते महाराज. एवढे कीर्तनाचा विषय आणि कुठपर्यंत सांगावा. फक्त मला असं वाटतं, जर भास्कर बाबांनी आमच्या मधुकर महाराजांनी यावर्षी बोलविलंय तर एवढं मी वाघावरच आटपितो महाराज, आणि राहिलेला अभंग पुढच्या वर्षी घेतो पुन्हा अजून. खूप नाही बोलविलं तर तसं रुमाल टाकून शीट पकडीत नाही महाराज मी. असं काही लोक रुमाल टाकून शीट पकडायची सवय महाराज. सध्या असं रुमाल टाकलं की भांडत येत माणसं महाराज, माझं शीट आहे म्हणून. बरं झालं लोक दुसऱ्याच्या बंगल्यावर रुमाल टाकीत नाहीत, रुमाल टाकला की बंगलाच माझा. एखाद्या वेळेस बंगल्यावर ठीक आहे, सीटावर ठीक आहे, पण एखाद्या चांगल्या माणसावर जर रुमाल टाकला आणि हेच आमचं माणूस आहे म्हणलं तर किती मार खायचा धंदा आहे महाराज. मोठी अवघड गोष्ट आहे महाराज. चला पुढच्या वर्षाचं काही सांगत नाही महाराज. तुम्हाला वाघ नुसता फक्त वाघ कळला आणि देवाचा भक्त वाघ कळला तरी बी महाराज पुष्कळ काम झालं, पुष्कळ काम झालं. एकदा असं सुप्रीम कोर्टामध्ये एका माणसाचा कोर्टात केस लागली होती, आणि माणूस तसा समजा म्हणजे फार पाणीदार माणूस. जमिनीचा वाद होता, तो हायकोर्टामध्ये त्याच्या विरोधात गेल्यानंतर त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टात जायचंय. जहागीर गेली तरी हरकत नाही पण फुगिरी जाऊ द्यायची नाही. असे काही काही माणसं असतात, एक्कर गेलं तरी हरकत नाही पण जोकर जाऊ देत नाहीत महाराज. असे पाणीदार माणसं असतात काही काही. म्हणला समोरच्याची जिरवायचीच. आणि मग त्यांनी सुप्रीम कोर्टात वाद सुरू केला. पण सुप्रीम कोर्टातल्या वकिलाचा गुणधर्म असा असतो, आपल्याकडे जसं 30,000ला, 50,000ला, 80,000ला, 1,00,000ला केस वकिलाला देत असते, तसं सुप्रीम कोर्टात तसं नसतं. तिथं हेरिंग असते, हेरिंग. आणि ती हेरिंग म्हणजे 1 मिनिटाची, 2 मिनिटाची, लई मोठी झाली तर 3 मिनिटाची. आणि एका हेरिंगला, एका मिनिटाला 10 लाख रुपये. ते बी लहान वकिलाचे सांगितले म्या. मोठ्या वकिलाचे तर कोट्यवधी रुपये एका मिनिटाला असते. तर तितक्यात केस सुटली तर ठीक आहे, नाही तर पुढच्या हिअरिंगला पुन्हा वेगळे पैसे. एवढा मोठा खेळ असतो सुप्रीम कोर्टातला. सगळा विषयच. आणि मग ते वकीलही बॅरिस्टर असतात आणि जज बी त्याच पद्धतीचे असतात. नुसतं लागूपुरता इशारा त्यांना त्या केसचा सगळा अंदाजा कळतो आणि त्या पद्धतीनं पॉइंट्स मानतात नुसते. 3 मिनिटामध्ये पॉइंट. आणि मग 3 मिनिट, एका मिनिटाला 10 लाख रुपये, 3 मिनिटाला 30 लाख रुपये त्यांनी द्यायचे कबूल केले वकिलाला. पण वकिलांनी सांगितलं की हे बघा, तुम्ही असं RTGS करू नका आणि फोन पे पैसे देऊ नका, कारण त्याच्यामुळं टॅक्स लागतं. माझ्याकडं रोज 100 केसेस आहेत. इतक्या टॅक्स बुजायचं म्हणल्यावर कसं जमणार आहे. मग तुम्ही हँड टू हँड घेऊन या, हातावर पैसे घेऊन या. ठीक आहे म्हणले. आता वकिलाच्या म्हणण्याप्रमाणे हा माणूस निघाला, नगरला गेला आणि नगरला त्यांनी रेल्वेमध्ये बसला. रेल्वेमध्ये बसत असताना एका चोरानं हेरगिरी केली. पाहिलं ह्याच्याकडे 30 लाख रुपये, त्यांनी ह्याचे पैसे आपण पूर्णपणे अपहरण करायचे, हाबडायचे पैसे. त्यांनी अर्जंट तिकीट काढलं पण दुसऱ्या डब्यातलं निघालं. त्याच्याजवळ बसलेल्या माणसाला, चोराच्या आपलं त्या 30 लाख रुपये ज्याच्याकडे, त्याच्या सीटावर बसलेल्या माणसाला सांगितलं, तुला मी 15,000 रुपये देतो, माझ्या सीटावर तू जाऊन बस, तुझ्या सीटावर मी बसतो.
केली आदला बदली, झालं. गाडी सुरू झाली नगरमधून निघाल्यानंतर मग त्या 30 लाख रुपये आणि हा चोर दोघा जणांमध्ये रामराम श्यामश्याम गुड मॉर्निंग काय व्हायची ती झाली. मग गप्पा मारता 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 श्रीरामपूरच्या पुढे गाडी गेल्याच्या नंतर हो त्या पैशावाल्या माणसाने सांगितलं मी तुम्हाला चहा पाजतो. हो, आणि त्यांनी त्या 30 लाखाच्या बंडल मधली 500ची नोट काढली अशी आणि त्या चहावाल्याला दिली. ते पिशवीतले ते 30 लाख रुपये पाहिले महाराज त्याने. आणि चोराला चतर चांदीचे डोळे झाले. पैसे गेले पण शिन नाही म्हणला. संध्याकाळच्याला कामच करतो ह्याचं म्हणलं मी असं. हो, आणि पुढं गाडी निघाल्याच्या नंतर रात्री इटारसीच्या पुढं गाडी निघाल्यावर रात्र झाली. झाल्याच्या नंतर चोर 8 वाजता झोपला. 12 वाजेपर्यंत चोर झोपला. ह्या माणसाने काय केलं की त्याच्या जवळच्या पिशवीतले पैसे काढले चोराच्या उशाला ठेवले. चोराच्या पिशवीत ठेवले ते पैसे. हो, आणि ह्यो झोपी गेला. चोर उठला आणि उठल्याबरोबर त्यांनी पाहिलेले पैसे बंडल होतं त्या पिशवीवर त्यांनी झडप घेतली पण पिशवीत पैसेच नाहीत. ते म्हणलं ह्या माणसांनी बंडलचं बंडल केलं का काय, काय भानगड आहे, कुठं गेले पैसे. 4 वाजेपर्यंत त्यांनी सापडीत बसला, काहीच सापडलं नाही. चोर झोपी गेला 4 वाजता. हो, आणि मालक उठला. हो, त्यांनी त्याच्या उशाचे पैसे घेतले, आपल्या पिशवीत ठेवले आणि 8 वाजता चोराला उठवलं. उठा म्हणले आता आपल्याला चहा प्यायचा आहे. आणि उठवलं चोराला आणि त्यांनी बंडलातली 500ची नोट काढली आणि चहाला दिल्याबरोबर तर ते चोर म्हणला पैसे तर ह्या पिशवीत कसे काय आले, कुठं होते, काय काय झालं काय. हो म्हणला अजून एक रात्र आहे. हो, झाशीच्या पुढं गाडी निघाल्याच्या नंतर रात्र झाली. 8 वाजता चोर झोपी गेला. 10 वाजता यांनी याच्या पैसे पिशवीतले काढले, चोराच्या पिशवीत त्याच्या उशाला ठेवून दिले. रात्री 12 वाजता पुन्हा तितक्याच ताकदीनं चोर उठला आणि त्याच्या पिशवीवर तुटून पडला. पाहिलं तर पिशवीत काहीच नाही. म्हणलं ह्या माणसाला जादू तर येत नसावं. हो, कोंबडीच्या पायाची तर पैसे करीत नसावं. काय भानगड काय आहे. हो, त्यांनी शोधाशोध केली. 4 वाजेपर्यंत कटाळला चोर. हो, पुन्हा झोपला. हो, झोपल्याच्या नंतर ह्यांनी पैसे काढून घेतले. तोपर्यंत दिल्ली आली होती. हो, दिल्लीमध्ये उतरल्या बरोबर त्यांनी सांगितलं आता तुम्हाला शेवटचा चहा पाजतो. आणि त्यांनी 500च्या नोटाच्या बंडल मधली नोट काढली महाराज. काढल्याबरोबर त्याचा हुसासच कोंडायला लागला. त्या मालकाने सांगितलं तुम्ही असं कुत्र्याने भुकल्यासारखं कामून करायला लागलं, काय झालं काय. नाही नाही म्हणलं मी चोर आहे म्हणला. त्यांनी सांगितलं तू आत्ताशीक सांगायला लागला का चोर आहे, मी तर तुला नगरमध्येच ओळखलं चोर आहे म्हणून. आणि मग म्हणले ते पैसे कुठं ठेवले होते तेवढं सांगा. त्यांनी सांगितलं पर्सनल कामामध्ये लक्ष द्यायचं नसतं, ते माझं वैयक्तिक काम आहे, त्याच्यात बिलकुल तू व्यक्तिगत कामामध्ये दखल घेऊ नको. तुला अजून एक पाहिलं तर चहा पाजतो पण बाकीचं नाही. नाही नाही म्हणला मी 50,000 रुपये देतो. 50 वर्षामध्ये मी कधीच अपयशी झालो नाही, पण हे झालं कसं, मला फक्त पुढच्या वेळेस मी चुकलो नाही पाहिजे त्याच्यासाठी शिकण्यासाठी मी 50,000 रुपयाचे तुला ट्रेनिंगचे पैसे देतो. ट्रेनिंगचे कुठं ठेवले. त्यांनी सांगितलं काही नाही, तुझ्याच उशाला तुझ्या पिशवीत ठेवले. काय कमाल आहे म्हणला, किती मूर्ख माणूस आहे. माझीच पिशवी घेऊन उतरायचं काम होतं ना. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. राजा तुझा तुझ्या जवळ आहे तसा मी अहम जे आहे ती आपल्या जवळ आहे. परंतु जन्मभर माणसं संसारामध्ये गुंतलेले आहेत आणि संसारिक वस्तूला विषय करतेत पण स्वतःला ओळखीत नाहीत. आणि जे स्वतःला ओळखतात ते अहम वागा आहेत आणि जे परमात्म्याला ओळखतात ते सोहम वागा आहेत. म्हणून अशी देवाची भक्ती करणारे अहम वागा सोहम वागा प्रेम नगरावारी. आता प्रेमनगर म्हणजे कशाला म्हणतात महाराज. हो, आतापर्यंत आपल्याला प्रेमच माहित नाही महाराज. आणि प्रेम शब्दाचा एवढा भ्रष्टाचार झालाय राजा, हो काय सांगावं तुम्हाला.
इतका भ्रष्टाचार झाला, इतका भ्रष्टाचार झाला की कशाला बी प्रेम म्हणायला लागले लोक. हो, मराठीत प्रेम म्हणतात, इंग्लिश मध्ये लव्ह म्हणतात. आय लव्ह यू इंग्लिश मध्ये लव्ह म्हणतात आणि हिंदी मध्ये प्यार म्हणतात. हे का नाही? इतका भ्रष्टाचारी, इतका खालच्या थराला शब्द गेला महाराज प्रेमाचा. प्रेम कशाला म्हणतात हेच माहित नाही लोकांना. हो, जाता जाता सांगू का, हो, प्रियकरानं प्रियसीवरती, प्रियसीनं प्रियकरावरती केलेलं प्रेम नसतं महाराज, ते लफड असतं, लफड. आणि लफड्याला लोक प्रेम म्हणायला लागलेत, इतके गधाडे लोक आहेत महाराज. हो, लफड्याला प्रेम म्हणतात. आई मुलावर करते ते प्रेम नाही, ती ममता आहे. बाप मुलावरती करतो ते प्रेम नाही, मोह आहे. म्हणून तर धृतराष्ट्राला मोह झाला, म्हणून गीता सांगावी लागली. हो, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. या श्लोकावरती पहिली ओवी आमच्या माऊलीनं लिहिली. पुत्र स्नेहानं मोहानं हो मोहित झालेला अर्जुन, त्याच्यासाठी गीता आहे महाराज. म्हणून बापानी केलं ते प्रेम नाही, मोह आहे. आईनं केलं ते प्रेम नाही, ती ममता आहे. नवऱ्यानं बायकोवरती केलं ते प्रेम नाही, आसक्ती आहे. आणि बायकोनं नवऱ्यावरती प्रेम केलं ते प्रेम नाही, कातड्याची वासना आहे महाराज. आणि त्या वासनेला लोक प्रेम म्हणायला लागले. एकमेकाची एकमेकावरती असलेली वासना म्हणजे प्रेम. प्रेम नाही राजा. हो, प्रेम कशाला म्हणतात? नारदाला नारद भक्ती सूत्रामध्ये विचारा. हो, प्रेम कशाला म्हणतात? हो, गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षणम वर्धमानम अवच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. या 6 व्याख्या आहेत महाराज प्रेमाच्या, 6 व्याख्या. आणि या 6 व्याख्या मी जर सांगत राहिलो तर तुमचं माझ्यावर बिलकुल प्रेम राहणार नाही महाराज. म्हणून 6 व्याख्यात गुण. हो, आता मी महाराजावरती प्रेम करतो, त्यांच्या गुणावर प्रेम करतो. ते सुंदर मृदंग वाजवतेत म्हणून जाधव महाराजावरती मी प्रेम करतो. हो, आमचे सुरेगावकर महाराज सुंदर तऱ्हेच्या चाली म्हणतात म्हणून त्यांच्यावर मी प्रेम करतो. खरं प्रेम नाही महाराज, त्यांच्या गुणावरती प्रेम आहे. आणि ज्यावेळेस गुण वजा करून ज्यावेळेस केलं जातं ते खरं प्रेम आहे. म्हणून हे खोटं प्रेम आहे, गुणावरती केलं जातं ते. गुणरहितम कामना रहितम. माझ्या कीर्तनामध्ये त्यांनी मृदंग वाजवावा, यांनी चाली सुंदर तऱ्हेच्या म्हणाव्यात, म्हणून त्याच्याकरता मी केलेलं जे प्रेम असेल ती कामना बाळगून केलेलं प्रेम आहे. म्हणून कामना रहित असतं ते खरं प्रेम असतं. हो, प्रतिक्षणम वर्धमानम. हो, गुणरहितम कामना रहितम प्रतिक्षणम वर्धमानम. प्रेम हे वाढत जातं महाराज, कमी होत नाही. हो, म्हणून नवरा बायकोचं प्रेम होतं, पण आता घटस्फोट झाला. घटस्फोट नसतो प्रेमामध्ये. एकदा प्रेम करायला लागलं तर प्रेमच वाहत असतं, ऊर्जाच वाहत असते. कुराणामध्ये एक वाक्य आलेलं आहे. ती हो नाबिया नावाची स्त्री होती. हो, तिनं पाहिलं आणि त्याच्यात एका मौलवीनं सांगितलं की तू हो धर्मावरती प्रेम कर. असं म्हटल्याबरोबर तिनं सांगितलं हे चुकीची गोष्ट आहे. ज्यावेळेस मी द्वेष करीत होते त्यावेळेस सगळ्याचा द्वेष करीत होते, आणि ज्यावेळेस प्रेम करायला लागले त्यावेळेस सगळ्यावरती प्रेम करायला लागले. माझा धर्म तुझा धर्म ह्या गोष्टी समाप्त झाल्या. म्हणून सगळ्यावरती असतं, जीवावरती, सगळ्या जीवावरती असतं ते प्रेम असतं महाराज. हो, आत्म्यावरती असतं ते प्रेम असतं. म्हणून त्याला हो वाढ आहे, कमी होत नाही. प्रतिक्षणम वर्धमानम अवच्छिन्नम. त्याचे तुकडे पडत नाहीत. आणि अनुभव रूपम. फक्त अनुभवाची, डोळ्याला डोळ्याची भाषा कळते महाराज. आणि प्रेम हे रडवतं. आणि रडवणं म्हणजे प्रेम आहे ते. रडवणं म्हणजे सांसारिक प्रेम रडवतं, ते आसक्तीचं प्रेम रडवतं. आणि ज्यावेळेस आत्मानंद होतो त्यावेळेस महाराज अष्टसात्विक भाव निर्माण होऊन हो कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, प्रेम दाटे नैनी नीर लोटे, प्रेम दाटे नैनी नीर लोटे.
नयनामध्ये डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहत्यात महाराज. म्हणून अशी अवस्था होणं म्हणजे त्याला प्रेम म्हणतात. आणि अशा प्रेम नगरामध्ये वारी करावी. हो, या प्रेम नगरात वारी करणारा वाघ असतो महाराज, वाघ. म्हणून प्रेम नगराची वारी करावी. आणि माझा भगवान परमात्मा, माझा खंडेराय हो कुठे राहतो तर प्रेम नगरात राहतो महाराज. दुसऱ्या ठिकाणी कुठे राहत नाही, तो प्रेम नगरात राहतो. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हो, समाधान नाही महाराज त्याच्याशिवाय. म्हणून त्याच्या करता प्रेम ही अशी गोष्ट आहे, प्रेम बोलता येत नाही, सांगता येत नाही, हो वाचेन हो वदता येत नाही, असं अनुभव चित्ता असं अनुभव चित्ता चित्त जाणे हे जे प्रेम आहे. आणि त्या प्रेम नगरात तो भगवान परमात्मा राहतो. म्हणून माझ्या वाघानं वारी करायची असेल तर प्रेम नगराची वारी करा. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी. आता पुढचे शब्द बोलण्याकरता खूप वेळ पाहिजे महाराज. सावध होऊन भजन करणं म्हणजे काय आहे, नेमकं कसं भजन आहे. कारण माणसं भजन करतात पण सावधानतीचं भजन करीत नाही. हो, झोपलेल्या अवस्थेतलं अहंकाराला धरून केलेलं भजन हे झोपलेलं भजन आहे, सावध भजन नाहीये. हो, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा महाराज. म्हणून सावध होऊन म्हणजे झोपेत केलेलं भजन. मी भजन केलं, माझ्या इतकं भजन कुणाला येत नाही, माझ्यासारखं कीर्तन कुणाला जमत नाही असं म्हणणं म्हणजे महाराज ते प्रेमाचं भजन नाही, ते प्रेमाचं नाही. त्या प्रेमामध्ये डुबून गेला पाहिजे. आणि प्रेम हे समर्पण जाणतं, दुसऱ्यावरती स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलं जातं, ते प्रेम असतं महाराज. म्हणून सावध होऊन भजनी लागा असं एकच प्रेम आहे महाराज. भजनाचं कोणतं भजन आहे, कोणतं भजन आहे तर हो, दिल्लीच्या तख्तावरती अकबर बादशहाच्या जवळ हो तानसेन नावाचा गायक होता महाराज. खूप सुंदर तऱ्हेचा गायक. हो, इतक्या मस्त पैकी हो चिजा म्हणायचा, एवढ्या ठुमरी हृदयाला असा पीळ पडन असं गाणं गायचा महाराज. तो असे आलापताने घ्यायचा की त्याच्यामुळं समोरच्याच्या हृदयाला पीळ पडला पाहिजे. आणि एके दिवशी हो अकबर बादशहानं सांगितलं की तानसेन आज तू अगदी कळसाचं गायचं, जितकं तुला गाता येतं तितकं. आणि सुंदर तऱ्हेचं गायन केल्यानंतर अकबर बादशहानं गळ्यातला कंठा काढला आणि तानसेनच्या गळ्यात घातला आणि सांगितलं मरावं आणि तुझ्या पोटी जन्माला यावं. काय कला दिली तुला, काय गाणं आहे तुझं. म्हणून अकबर बादशाही गाण्यातला तज्ञ होता महाराज. आणि मग त्यांनी विचारलं, तानसेन तू जर एवढा गाणार आहेस तर तुझा गुरु किती गाणार असेल, त्या गुरुचं मला एकदा गायन ऐकव ना. त्यावेळेस तानसेननं सांगितलं, सरकार माझ्या गुरुचं गाणं ऐकवता येणार नाही, ऐकावं लागेल. म्हणले ऐकवता येणार नाही ना, ऐकावं लागेल, ह्याच्यातलं अंतर कळलं नाही मला. नाही म्हणले, हो त्याचं असं आहे की ते इथं येऊन गाणार नाहीत म्हणले, ते हो तुम्हाला ऐकवणार नाहीत. मग त्यांचं जिथं ठरलेलं असेल तिथं जावं लागेल आपल्याला. आणि ते सभेमध्ये लोकांसाठी गात नाहीत, फक्त देवासाठी देवाच्या दरबारातच गातात. ते म्हणले हो तिथं गाणं ऐकावं लागेल. आणि मग वृंदावनाच्या ठिकाणी हो कृष्ण भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये, बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये गाणं ठरलं महाराज त्यांचं. आणि त्या गाण्याकरता हो काय महाराज त्यांचं गुरुचं काय नाव आहे, सूरदास हरिदास हरिदास हो हरिदास त्यांचं गाणं ठरलं महाराज. हे राजा आणि प्रधान आपले हे तानसेन दोघ जण फाटके कपडे नेसून मथुरेमध्येच त्यांनी घोडे सोडून दिले. आल्यानंतर बसले, अशी सभा भरलेली होती, त्या सभेमध्ये येऊन बसले. ते बसल्यानंतर मोठ्याल्या गालाच्या पुऱ्या झाल्यासारखे त्याचे गुरु ते हरिदासजी आले. आणि आल्यानंतर पाहिलं तर त्या अकबर बादशाला वाटलं असले कुठं गुरु असतात का. पण ज्यावेळेस गायला सुरुवात केली महाराज, त्यांनी गायला सुरुवात केल्याबरोबर पहिल्या लकीरीमध्येच अकबर बादशाह असा उलटूनच पडला महाराज. इतकं सुंदर गाणं, इतकं सुंदर. पुन्हा पुन्हा गाणं ऐकायचा, पुन्हा पुन्हा मूर्छित व्हायचा, पुन्हा पुन्हा गाणं ऐकायचा आणि पुन्हा पुन्हा मूर्छित व्हायचा. हो रात्री 11 वाजता गाणं समाप्त झालं
आणि तानसेनचे गुरु निघून गेले आणि गेल्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत मूर्छित झालेला अकबर बादशाह शुद्धीवरच आला नाही. तोपर्यंत तानसेन बसलेले होते. सकाळी 11 वाजता शुद्धीवर आल्यानंतर घोड्यावर बसून दिल्लीकडे प्रयाण सुरू झालं. त्यावेळेस जाता जाता पुन्हा पुन्हा त्या लहरी यायच्या आणि पुन्हा पुन्हा राजा तो मूर्छित व्हायचा. आणि मग तानसेनला विचारलं, तानसेन, हे तुझ्या गुरुचं गाणं 100% तुझ्यात का आलं नाही? कारण तू मला खूप मोठा दिसत होतास, पण तुझ्या गुरुच्या पुढं तू 1000 पटीनं मागायस, 1000 पटीनं. ते गुरुचं गाणं तू का स्वीकारलं नाही? असं म्हटल्यानंतर तानसेननं सांगितलं, खाविंद, ते सगळं गाणं मला का आलं नाही त्याचं कारण आहे, मी गातो ते पोटासाठी आणि माझे गुरु गातात ते देवासाठी आहे. महाराज, देवाची आळवावे देवा, देवाची आळवावे देवा, देवाची सुंदर तऱ्हेचं प्रमाण दिलं महाराज. हो, देवाची चाडे आळवावे देवा,
आणि ओस देह भावा पाडून या. म्हणून जाता जाता सांगतो, संगीत विशारद झालेले, संगीतामध्ये शास्त्री झालेले, संगीतामध्ये आचार्य झालेले माणसं गाणं गातात महाराज, पण देवासाठी गात नाहीत. आणि आमचे वारकरी गातात महाराज, ते देवासाठी गातात. म्हणून हे सावध झालेलं भजन आहे महाराज, हे सावध झालेलं भजन आहे. हो, वाजवणारे वाजवतात पण देवासाठी वाजवतात. संसारावरती तुळशीपत्र ठेवून 8-8 दिवस महाराज बाजूला राहतात घर सोडून, आणि देवाच्या भजनासाठी तल्लीन होऊन त्याच्यामध्ये नाचतात. हे गाणं नाचणं आहे, हे देवासाठीच आहे महाराज. ही नवऱ्याची केलेली सेवा आहे महाराज. म्हणून खानदानी आई सांगत असते, बाई सगळ्याला विसर पण नवऱ्याला विसरू नकोस, आणि त्यांच्या मर्जीसारखं राहा. हो, त्यांच्या मर्जीसारखं राहा, त्यांची मर्जी मोडू नकोस. तुला एखाद्या वेळेस तकलीफ झाली तरी हरकत नाही, पण नवऱ्याला जप, आणि त्याला जपलं तर तुझा संसार सोन्याचा होईल. तसं वारकरी गातो महाराज, ते सावध होऊन देवासाठी गातो. आणि बाकीचे संगीत तज्ञ झालेले लोक असतात, ते गातात महाराज, पण पोटासाठी पुरस्कारासाठी गातात महाराज. म्हणून ज्यांना तिरस्कार त्यांनाच पुरस्कार महाराज. आमच्या वारकऱ्याला पुरस्कार नाही महाराज. म्हणून देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया. म्हणून अहंकार विरहित, द्वेष मत्सर विरहित, हो ईर्ष्या विरहित जे गाणं असतं, त्या गाण्यातून महाराज माझा भगवान परमात्मा थैथै नाचतो, आणि त्याला नाचण्याची वेळ येऊ द्यावी. म्हणून ज्ञानदेव महाराज आमचे ज्ञानोबाराय अभंग गाताना भगवान परमात्मा नाचत होते. हे वारकऱ्याचं सावध होऊन गाणं आहे, भजन आहे. आणि असं भजन जर गायलं तर तो मल्हारी, तो भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करतो. कशी करतो? विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा झालेली सेवा श्री गुरु नका. आत्मनिवेदन भरी तरोडगा निवतील हारोहारी, आत्मनिवेदन भरी तरोडगा निवतील हारोहारी, निवेदन भरी तरोडगा निवतील हारोहारी, आत्मनिवेदन भरी तरोडगा निवतील हारोहारी. एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुलसवारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुलसवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. एका जनार्दनी खंडेराव त्यावर कुलसवारी, एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुलसवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी,
लागा देव करा सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी